पाहून थिसली. जय श्रीराम भावांनो. तर आजचा व्हिडिओ खूप खतरनाक झालेला आहे. चला तर आपण आता एडिटिंगला सुरुवात करूया. लाईट मशीन ओपन करायची. त्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपले सॉन्ग असेल, त्या सॉन्गवरती असे बीट दिलेले आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपल्याला हे इमेज दिले जाईल. ही इमेज आपल्याला टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. तुम्हाला प्लसवर क्लिक करून मीडियावर जाऊन आपल्याला इमेज घ्यायचे. अशा प्रकारे इमेज घ्यायचे. इमेजला असं बीटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे. त्या बीटवरती येऊन पुन्हा दुसरी इमेज आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर हिला फिल कंपोजिशन एरिया करायचा. अशा प्रकारे आपल्याला इमेज घ्यायचं आहे. सर्व इमेज प्लसवरती क्लिक करून दुसरी इमेज सिलेक्ट करायची. फिल कंपोजिशन एरियावरती हिला असं फुल करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला दुसरी इमेज घ्यायची, सिलेक्ट करायची. अशा प्रकारे तुम्ही इमेज सिलेक्ट करून घ्या. तर अशा प्रकारे सर्व इमेज आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. चला तर मी आता सगळ्या इमेज सेट केलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. तुम्हाला शेक इफेक्ट दिला जाईल. त्या शेक इफेक्टवरती क्लिक करून पहिल्या रेक्टँगलवरची शेक इफेक्ट आपल्याला कॉपी करायची आहे. इथे कोपऱ्यामध्ये इफेक्ट ऑप्शनवर क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून कॉपी करायचं आहे. डबल बॅक यायचं आहे. तुम्हाला जी 1 नंबरची इमेज दिसेल, आपल्याला तो इफेक्ट ह्या पहिल्या इमेजला लावायचा आहे. त्यासाठी 3 डॉटवर क्लिक इथं इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट करून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपला इफेक्ट त्याला अप्लाय झालेला. बॅक यायचं आहे. डबल शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. राऊंडेड रेक्टँगल 2 मध्ये जाऊन इफेक्ट 3 डॉट कॉफी इफेक्ट असं केल्यानंतर पुन्हा बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. व्हिडिओ व्यवस्थित बघा. इथून पुढे तुम्हाला बीट कोणत्या फोटोला कोणते बीट लावायचे ते बघायचं. ह्या इमेजवरती क्लिक केल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. हा इमेजला तो इफेक्ट लावून द्यायचा आहे. डबल पुढे यायचं आहे. इथे पण तोच इफेक्ट अप्लाय करायचा. इथे पण तोच करायचा अप्लाय. अशा प्रकारे हे छोटे जिथे बीट दिसेल तिथे आपल्याला दुसरा इफेक्ट लावणे. आधी हे जे मोठा इमेज त्यांना हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे. डबल समोर यायचे. ते पण आपल्याला तोच इफेक्ट अप्लाय करायचा. पुढे डबल यायचं आहे. इथे पण तोच इफेक्ट अप्लाय करायचा. पुढच्या इमेजला येऊन इथे पण तोच इफेक्ट अप्लाय करायचा. पुढे जायचं आहे. इथे पण तोच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. शेवटच्या याला पण तोच करायचा. डबल बॅक यायचं आहे. आपल्याला शेक इफेक्टमध्ये जाऊन 3 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. कॉफी इफेक्ट करायचा. बॅक यायचं आहे. आता आपल्याला त्या छोट्या बीट दिसेल तिथे हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. इथे आपल्याला तो इफेक्ट लावायचा आहे. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला समजेल कुठे कोणता इफेक्ट अप्लाय करायचा आहे. पेस्ट करायचा इथे. डबल पुढे आल्यानंतर इथे पण पेस्ट करून द्यायचा आहे. इथे पण तोच लावायचा आहे. अशा प्रकारे आपण सर्व इमेजला शेक इफेक्ट लावलेले आहे. त्यानंतर आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला एक ब्लॅक पेनची शॅडो दिली जाईल. तिला असं शेवटपर्यंत खेचून घ्यायचं. अशा प्रकारे तिची साईज वाढवायची,
थोडं वरती फोटोच्या साईजनुसार तिला ठेवायची, खाली गॅप राहायला नको. नंतर आपल्याला अप्सरा नावाचं PNG दिली जाईल. तिला आपल्याला तिची साईज आपल्याला कमी करून अशा प्रकारे या कोपऱ्यामध्ये सेट करायची. त्यानंतर पुढे जाऊन तिला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बॉर्डर दिली जाईल, व्हिडिओची बॉर्डर दिली जाईल. त्या बॉर्डरला पण शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत ओढून घेतल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या चॅनलचा लोगो किंवा तुमच्या व्हिडिओचा लोगो लावायचा असेल, तुम्ही त्याला असं स्मॉल करा. तर लोगो आपल्याला इथे लावायचा आहे. असा लोगो सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर लोगो शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे. लोगो ओढल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दिली जाईल. प्लस आयकॉनवर क्लिक करून इथे व्हिडिओची क्लिप दिली जाईल. व्हिडिओची क्लिप दिली जाईल. ती व्हिडिओची क्लिप शेवटपर्यंत जायचे. ती मोठी आहे, ती शेवटच्या बीटपर्यंत येऊन ह्या इथे आपण क्लिक केल्यानंतर पुढचा भाग कट होऊन जाईल तिचा. डबल इथे 2 नंबरची बीट आहे, तिच्यापासून आपल्याला आपली लेफ्ट साईड डिलीट मारायची. नंतर 3 डॉटवरती क्लिक करून तिला फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंगवर जाऊन लाईट अँड स्क्रीन मध्ये जाऊन ती अशा प्रकारे स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा.